हा संशय येतोय कंपनीत घेते ती. पेशंट कोण आहे मीच आहे. मग कंपनीत घेतात म्हणजे म्हणजे गाड्या आहेत आपल्या, हा तर मग ती शंका घेत होतेच ना. काय म्हणजे हिने ड्रिंक करतात म्हणून शंका आहे. अहो ट्रीटमेंट कुठे घेतली नाही ना पुन्हा काय केलं तिथं मग पावडर आहे काहीतरी विभूती. मग घेतला काय घेतली होती. लाव 6 महिने काय कसं लावायचं असते लावायचं, खायचं थोडे चिमडभर. हा 6 महिने फरक पडला होता, पूर्ण क्लिअर झालतो. नंतर नंतर नाही हे झाला, इफेक्ट झाला नाही. परत आणि आहारी घ्यायची. झोपा म्हणजे ते कसं जरा कंपनीत टेन्शनचं काम असल्यामुळं जरा टेन्शन मध्ये राहिलं की ते मग ड्रिंक करायला चालू करतात. बघा तुम्ही जी माहिती दिली ना त्या आधारे बघितलं तर हा काय काय होतं व्यसन आहे तुम्हाला तर दारू बरोबर दारू आणि दारू मावाखाली तर नाही जास्त असतं. मावा पण जास्त आहे महागाईच प्रमाण जास्त आहे. आता कुठलंही व्यसन म्हटलं ना तर हा मनाचा आजार आपण विचार म्हणू शकतो आपण म्हणजे दारूचा आजार दारू पिणे किंवा व्यसन हा मनाचा आजार मी सोडू शकतो मी कंट्रोल मध्ये करू शकतो माझं व्यसन असं प्रत्येक पेशंटला वाटत असतं पण ते ऍक्च्युली होत नाही मग याच्यामध्ये कधी कधी तुझी शपथ आई शपथ देवाची शपथ पंढरपूरची माळ घेतली असं पण म्हणतात कधी कधी होते. कधी कधी पत्नी माहेरी जाते मोठी सभा भरते पंचायत म्हणतात पंचायत मध्ये बैठक होते मध्यस्थ असतो काय फरक पडत नाही मग याच्यामध्ये काय होतं की सांगून किंवा समजावून काय पेशंट ऐकत नाही मग इथे ट्रीटमेंटच लागते आता ट्रीटमेंट कशी असते की 5 प्रकारच्या गोळ्या असतात म्हणजे दारू बंद झाला तर त्रास होऊ नये म्हणून दारू पिण्याची इच्छा जावी म्हणून दारू पिला तर त्या पेशंटला त्रास झाला पाहिजे शिक्षा मिळाली पाहिजे आणि चौथं असतं 50% पेशंटना काहीतरी टेन्शन असतं किंवा मनाचा आजार असतो समजा तर तो का पितो कशासाठी पितो याचा पण अभ्यास करून आपल्याला ट्रीटमेंट द्यावी लागते आणि 5वा असतो तो शारीरिक व्याधी म्हणजे काही पेशंट ब्लड प्रेशर शुगर कावीळ स्वादुपिंडाला सुद्धा अशी 5 म्हणजे आजार असतात मग हे 5 प्रकारची औषधं दिली तर रिझल्ट मिळू शकतो आता कशी औषध देऊ शकतो तर ओपीडी बेसिस म्हणजे येऊन जाऊन औषध देऊ शकतो आपण नाहीतर आपण ऍडमिट करून पण ट्रीटमेंट देऊ शकतो सुरुवातीला तुम्ही सांगाल तसंच आपण करू सुरुवातीला येऊन जाऊन म्हणतात येऊन जाऊन करूया ठीक आहे मग दररोज यायला पाहिजे 15 दिवसांनी 10 दिवस किंवा 15 दिवस किंवा 20 दिवसांना तुम्ही येऊ शकता आता मासा पाण्याच्या बाहेरून तडपडतोय तशी अवस्था होती मग तुम्ही म्हटलं हात थरथर कापतोय बरोबर आहे मग ते पण विड्रॉल म्हणतो आम्ही ड्रिंक घेतलं नसल्यामुळे कापते का काय हे समजा मासा पाण्याच्या बाहेर आल्यानंतर तडपडतो की नाही तसं रोज पिणारी व्यक्ती जर दारू बंद केली तर शरीर दारू मागायला मनाचा डिपेंडन्स आणि शरीराचा डिपेंडन्स हे दोन्ही असतात यांच्या भावांना पण थोडं ते कर त्यांचं एवढं कापत नाहीत ते निर्व्यसनी आहेत खरं प्रत्येक पेशंटचं वेगळं असतं फक्त सांगतो मी शरीर म्हणतं दारू सोडतं मन म्हणते पाहिजे मन म्हणतं दारू सोडतं शरीर मागायला त्या दोन्हीची ट्रीटमेंट जिथं होईल तिथं आपल्याला रिझल्ट मिळतो आणि जास्त करून पिण्याचं कारण टेन्शन आहे म्हणजे कंपनीत कसं जरा हे होतेच की साहेब लोक म्हटल्यावर बोलतात आता टेन्शन असेल कंपनीतल्या कामाचं म्हणून पित असेल बरोबर आहे पण अगदी जरा आपण विचार केला तर ज्यावेळी टेन्शन नव्हतं तेव्हा आपण थोडं पेशंट ते पित कधी तर होतं त्यामुळे हे निमित्तच असतं जर मी म्हटलं की टेन्शन आपण घालवलं तरी दारू सुटणार आहे का जर विचार केला आतून तर असं वाटतं की नाही सुटणार बरोबर आहे की नाही टेन्शन हे कारणीभूत असू शकतं पण टेन्शन दूर झालं तरीही पिण्याची शक्यता राहतेच त्यामुळे टेन्शनचा इलाज आणि दारूचा इलाज हा वेगळा करावाच लागतो पहिला कसं कधी तर असायचं तर या 4 वर्षात कधी रेग्युलरली प्रत्येक पिणाऱ्या पेशंटचा प्रवास असाच आहे थोडं पितात नंतर हळूहळू जास्ती प्यायला लागतात मग सकाळी उठल्या प्यायला लागतात मग दिवसभर प्यायला मध्ये मध्ये तर ते म्हणजे कंपनीतनं गाड्या बाहेर पडायची पण अशी वेळ आलती म्हणजे व्यसन करतात तिथं चालत नाही कारण हे सोडतो काय ते सुटण झालं मग तेच म्हणून तर बघा माणूस चांगला आहे सवय वाईट आहे ट्रीटमेंट ही द्यायलाच पाहिजे तर सुधारणा होणार औषध चालू करूया म्हणजे साईड इफेक्ट काय साईड इफेक्ट औषधांना शक्यतो होत नाही तर औषधं चालू केल्यानंतर त्यावर जर नशा केली दारू पिला तर पेशंटला त्रास होणार पिला तर लक्षात आलं आणि त्यामध्ये महत्वाचा विषय असा की आपल्याला वाटतं साईड इफेक्ट होईल का त्रास होईल का पण लक्षात घ्या दारूच मोठा इफेक्ट करतो शरीरावर दारूमुळे किती नुकसान होतं आणि जेवण वगैरे जेवत नाही व्यवस्थित घेतलं ते दारूमुळे हा इफेक्ट आहे शरीरावर इफेक्ट आहे ना की जेवण जात नाही अशक्तपणे आणि आमच्या गाड्या असल्यामुळे काम कसं सुट्टी वगैरे मिळत नाही काय सुट्टी भानगड नाही आणि मग आम्ही आजपर्यंत काय औषध घेतलं नाही की काय तर इफेक्ट येईल काहीतरी इफेक्ट होईल अशी भीती वाटते बऱ्याच नातेवाईकांना पण महत्वाचा विषय असा आहे की
दारूच एवढा इफेक्ट करतो शरीरावर. दारूमुळे किडनीवर परिणाम, लिव्हरवर परिणाम, दारूमुळे ऍक्सिडेंट होतो, पोलीस केस होते, फिट होते, रक्ताची उलटी होऊ शकते, संडासवर रक्त पडतं, नुकसान होते. तर आहेच की दारूचा इफेक्ट. बरोबर की नाही, काय म्हणतो मी? मग आता इफेक्ट आपल्यावर इफेक्ट कधी होणार? जर दारू पिला तर. पिणार आहे का तुम्ही परत? नाही बरोबर. मग कशाला त्रास होईल? बरोबर की नाही? मग तिथं काय नसले कोणाला ते सूट होत नाही, नाहीतर लकवा मारण्याची शक्यता असते, नाहीतर दुसरं काय तर. मग या भीतीनं आम्ही कुठंच जायचं आता कसं होतं, पेशंटला भीती वाटते कशी लकवा मारेल का औषधांना वगैरे. बघा, रिॲक्शन होण्याची शक्यता आहे, कमी होईल पण जास्ती पण होईल. पण कधी पिला तर, नाही पिला तर काय नाही होणार. बरं, तुम्ही जरी घाबरणार असाल रिॲक्शनला, मग बेस्ट ऑप्शन काय, मग इथे ऍडमिट व्हा, आम्ही सगळं व्यवस्थित करून देतो, मग तयारीच करतो आणि मग गोळ्या देऊन पाठवून देतो. येऊन जाऊन करा, चांगला आहे, पैसे वाचतील ना येऊन जाऊन केलं तर. कारण असं- एक दिवस पण बघा काय होतं, आम्हाला रिॲक्शन पण नको आणि आमच्यावर इफेक्ट पण नको, पण मी दारू पिणार असं म्हटलं तर कसं होईल आमचं? बरं आहे ना, मी काय म्हणतोय? आम्ही मस्त म्हणतोय करा कसं यांच्यावर सगळं. हा ना, मग ह्यांच्यामध्ये पेशंटवर आहे, मग पेशंट ऐकत नाही. मग पेशंट ऐकत नसेल तर काय करा? आता लहान बाळ तर पोलिओचं औषध पण नकोच म्हणते. शेवटी आई वडिलांनी जबरदस्ती नेलं तर त्याच्या आयुष्यात त्याला पोलिओ होणार नाही ना. तसंच आहे यांचं. पेशंट तर दारू सोडणार मग तर ऐकत नाही. आता घेऊन येतात तरी बी आम्हाला घरात नाही म्हणतात. आम्हाला ओळखतच नाही घेतल्याला. पिल्यानंतर पेशंट काही म्हणू शकतो. पिल्यानंतर पेशंट म्हणतो मी कुठं जास्त पिलोय, मी कुठं पिऊन आलो, असं नशेतच म्हणू शकतो ना. हा, आपल्या हातात पण काय नाही. त्यामुळे हे सगळं दारूच बोलते. त्यामुळे दारू पिणारी व्यक्ती चांगलीच आहे, सवय वाईट आहे. ठीक आहे, औषध चालू करूया. करूया. चांगली गोष्ट आहे, काय घाबरायचं कारण नाही. औषध चालू करा, दारू सुटेल. चांगलं ते सुटलेच चांगलंच आहे. मला किती नको जायचं. कारण त्याच्यामुळे आम्हाला लई प्रॉब्लेम आहे. पैशाचा आहे, घरात भांडण वाद आहे, बघ सगळं नुकसान आहे की हो. आणि मेन कामावर पण सगळा परिणाम. कामावर तर आहे, नुकसान काढलं तर भरपूर आहे. चालेल, मग औषध देतो तुम्हाला. चालेल.